श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आज मी या व्हिडिओमध्ये छोट्याशा ब्लाऊज पीसच्या तुकड्यापासून मोबाईल पाऊच कसा तयार करायचा हे दाखवणार आहे. पाऊच तयार करण्यासाठी 10 बाय 10 इंचाचा ब्लाऊज पीसचा पीस मी इथे कट करून घेत आहे. असा 10 बाय 10 इंचाचा ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे. त्याच मापाने अस्तर आणि गोणीही कट करून घेतलेली आहे. पहिल्यांदा अस्तर, नंतर त्याच्यावर कट करून घेतलेली गोणी आणि ब्लाऊज पीसचं कापड हे तिन्ही पीस चारी बाजूने टिपा मारून जॉईंट करून घेऊयात. इथे चारही बाजूला मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. हे पहा, असा आपला पीस तयार होईल. बाजूचं एक्स्ट्राचं अस्तर कट करून घ्यायचं आणि हा पीस असा एकमेकावर दुमडून कट करून घ्यायचा. दोन पीस आपले तयार होतात. यातला एक पीस बाजूला ठेवायचा आणि दुसरा पीस घेऊन आता हा पीस वरच्या बाजूस 2 सेंटीमीटर घेऊन पीस कट करून घ्यायचा. नंतर चेन अशी उलट्या बाजूने ठेवून त्याच्यावर टीप मारून घ्यायची. चेनवर टीप मारून झाल्यानंतर अस्तरची 1.5 इंचाची पट्टी इथे मी कट करून घेतलेली आहे. तीही त्याच्यावर ठेवून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची. नंतर ही अस्तरची पट्टी अशी दुमडून चैनीवर दाब टीप मारून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे मी चैनीवर दाब टीप मारून घेतलेली आहे. इथे टीप मारल्यानंतर अस्तरसाठी जे कापड लावलेलं आहे ते दुमडून त्याच्यावरून ही टीप मारून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने कापड दुमडून इथे मी टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे गोणीचे किंवा अस्तरचे धागेदोरे बाहेर निघत नाही. यानंतर जी 2 इंचाची पट्टी कट करून ठेवलेली होती ती पट्टी चैनीवर ठेवून जॉईंट करून घेऊयात. पट्टीवर शिलाई मारून झाल्यानंतर 1.5 इंचाची अस्तरची पट्टी कट करून पुन्हा त्याच्यावर अजून एक शिलाई मारून घ्यायची. ही अशा पद्धतीने. यानंतर पट्टी सरळ करून पुन्हा त्याच्यावर दाब टीप मारून घ्यायची. अस्तरची ही 1.5 इंचाची पट्टी चेनला जॉईंट केल्यामुळे ब्लाऊज पीसचे धागे चैनीमध्ये अडकत नाहीत आणि पर्सची फिनिशिंग सुद्धा छान दिसते, म्हणून ही पट्टी लावायची. यानंतर एका बाजूला केली तशीच दुसऱ्या बाजूला पट्टी दुमडून टीप मारून घ्यायची. यानंतर दुसरी चेन घेऊन उलटी ठेवून त्याच्यावरूनही शिलाई मारून घ्यायची. ही अशी चैनीवरून मी टीप मारून घेतलेली आहे. आता हे तयार केलेलं पॉकेट आपण अस्तरच्या कापडावर ठेवून त्याच मापाचे अस्तर कट करून घ्यायचे. अस्तरसाठी कट करून घेतलेले कापड चैनीवर ठेवून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची. अस्तर पर्सला जॉईंट केल्यानंतर पुन्हा मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि पर्सला जॉईंट करत आहे. अशी छोटी पट्टी लावल्यामुळे कुठेच आपले कपड्याचे धागे दोरे निघत नाहीत किंवा गोणीचे धागे बाहेर येत नाहीत, म्हणून अशा पद्धतीने पट्टी लावायची असते. टीप मारल्यानंतर पुन्हा या पद्धतीने असे पकडून त्याच्यावर दाब टीप मारून घेऊयात. यानंतर जी छोटी पट्टी लावलेली होती ती दुमडून अशी शिलाई मारून घेऊयात. बघा, पट्टी लावल्यामुळे कसं फिनिशिंग पर्स छान आलेलं आहे. कुठेच धागेदोरे बाहेर आलेले नाहीत. आता पर्स एकमेकावर दुमडून
तिन्ही बाजूने टिप मारून घेत आहे. टीप मारून झाल्यानंतर इथे मी पर्सला तिन्ही बाजूला गोट मारून घेणार आहे, म्हणजे पर्सला फिनिशिंग छान येते. तर आता हा पाऊच आपला असा तयार झालेला आहे. आता मी हा पाऊच सरळ करून घेते. पाऊच सरळ करून घेतल्यानंतर कसा दिसतो तो बघा. असे छोटे छोटे पाऊच तुम्ही तयार करून सेल करू शकता. हा पाऊच तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.